कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला यातलं काहीही सांगणार नव्हते, पण तरीही सांगते। पण त्याआधी मला एक प्रॉमिस कर की यापुढे आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही, कधीही खोटं बोलणार नाही। कारण खोटेपणामुळे काय घुसमट होते ना, ती मला माहिती आहे। तुझ्या बाबांचे आणि शारदा ढोंबरेचे अनैतिक संबंध होते। मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप त्रास झाला। पुरुषोत्तम म्हणाले आपण तिचा काटा काढूया, आणि त्यासाठी त्यांनी निवृत्ती डुमरेला वापरलं। काटा काढणार म्हणजे काय करणार होता? तो काहीच करणार नव्हता। करून सवरून आपले हात स्वच्छ, हा प्लान होता त्याचा। म्हणून त्यांनी निवृत्ती डुमरेला बोलवलं आणि ह्या कामासाठी त्यांनी निवृत्ती डुमरेला वापरलं। निवृत्ती डुमरेनी शारदा ढोंबरेचा खून केला। मग बाबांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांना खूप राग आला, आणि मग आता आपल्यावर कुठलाही आळ येऊ नये म्हणून पुरुषोत्तमनी निवृत्ती डुमरेचा खून केला। सगळे पुरावे नष्ट करून तू जेलमध्ये गेला। ह्यामध्ये तुझ्या बाबांचा कुठेच हात नव्हता रे। या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला। मी डॉक्टरला बोलवलं, खूप प्रयत्न केले मी, पण नाही वाचवू शकले तुमच्या बाबांना। सगळं खूप भयानक होतं वेदांत। मला माझ्या मुलाला कधी कळू द्यायचं नव्हतं की त्यांच्या बाबांचे अनैतिक संबंध आहेत म्हणून, आणि म्हणूनच मी कायम त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत आले। कायम त्यांची डेथ एनिव्हर्सरी सेलिब्रेट केली की फक्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम राहावं म्हणून। कायम आदर केला रे मी त्यांचा, कायम त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले। तेव्हाही होते आणि आता पण। त्यांनी कधीच प्रेम केलं नाही रे माझ्यावर। प्रेम तर सोड, कधी आदरही दिला नाही। राजकारणात गेल्यावर माणूस कसा बदलतो ना, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आणि म्हणूनच मला तुला राजकारणात पाठवायचं नव्हतं, आणि म्हणून मी कधी राजकारणात गेले नाही। पुरुषोत्तमशी काही संबंध नाहीये रे माझा। हा पण ते जेलमध्ये गेले म्हणून सिंपथी आहे मला त्यांच्यासाठी, आणि म्हणून मी त्यांना पैसे देते आणि आजही देईन। आणि त्या व्यतिरिक्त माझा काही संबंध नाहीये त्या माणसाशी। किती सोचलेस तू? आई, मी समजू शकतो। हे बघ, माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला। होतास कुठे तू? केव्हाची वाट बघते मी तुझी। अमूल्य, कोणी सांगितलं होतं वाट बघायला? तुला जायचं असेल जा, कशाला थांबलीस?
तुझा फोन का बंद येतोय? बॅटरी ड्रेन झाली. अरे मग जाताना का नाही कळवलंस तू? कळवलं का नाहीस म्हणजे? मला काय स्वप्न पडणार होतं तू इथे येणार आहेस त्याचं? वेदांत, गेले 2 दिवस झाले मी इथे येते. मी तुझा स्वयंपाक करतेय, तुझा ब्रेकफास्ट करतेय, हे माहिती नाहीये का तुला? आणि काय रे, तुला एकदाही वाटलं नाही का की मी तुझी काळजी करत असेन? अमूल्य, मी हे गृहीत का धरू? मला नाही आवडत गृहीत धरायला. अरे पण 2 दिवसांपासून मी इथे येते, याचा अर्थ हाच होतो ना वेदांत की मी आज सुद्धा इथे येईन. आणि मला नसतं जमलं तसं मी तुला मेसेज केला असता. बेसिक एटिकेट्स आहेत माझ्या. डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मी डोक्यात जाते. पुन्हा वेदांत, तू इम्पॉसिबल आहेस. गप. अमूल्य थांब. सोड माझी पर्स. गप. अमूल्या, मी तुझी फेशियलची, मॅनिक्युअरची आणि पेडिक्युअरची अपॉइंटमेंट बुक केली. पैसे वगैरे सगळे भरून झाले, त्यामुळे तू वेळेवर जा आणि वेळेवर ये, नाहीतर आई परत चिडचिड करेल. एवढ्या हातापाया पडून अर्जंट बेसिसवरही आपण. ए तंद्री बहादर, कसला विचार करतेस? खूप घाई नाही का होते? हा म्हणजे घाई होते खरी. मी एक काम करते, अपॉइंटमेंट रिशेड्यूल होते का बघते. अगं नाही, मी त्याच्याबद्दल नाही बोलत. मग कशाबद्दल? एकूण सगळंच. म्हणजे बघ ना, कालपर्यंत कचा भांडत होतो आम्ही आणि आज डायरेक्ट एंगेजमेंट. तू ना कधी काय बोलशील सांगता येत नाही. एवढं सोपं होतं का सगळं? तुम्ही काय आवडत नव्हतात एकमेकांना? अगं आवडत होतं ताई, आवडतो सुद्धा, पण अगदी एंगेजमेंट करणं एवढं आवडतो का? उगाच काहीतरी शंका नको काढू समजलं. नाही ग ताई, उगाच नाही. हे बघ, हा जो नवीन बदललेला वेदांत ना, तो मला अगदी अगदी मनापासून आवडतो. पण ताई, अगं त्याच्यासोबत अजून मी पुरेसा वेळ सुद्धा नाही घालवला. आणि ताई, अगं वेदांत एकटा पडला होता, घर सोडून गेला होता, दुःखात होता, म्हणून कदाचित बरा वागला असेल तो माझ्याशी. पण आता तो त्याच्या घरी परत गेलाय ना, मग परत आधीसारखाच वागला तर? अगं तो तसा वागायला लागला तर तू थोडीच ऐकून घेणार आहेस? अगं नाहीच घेणार मी ऐकून, पण कसं आहे ना, हे बघ, आत्ता आम्ही भांडलो तर आम्ही अबोला धरू शकतो. आम्ही हे ठरवू शकतो की एकमेकांची तोंडच नाही बघायची. मग कदाचित आम्हाला एकमेकांची आठवण येऊ शकते, आमचा राग शांत होऊ शकतो. पण लग्नानंतर तर आम्ही एकाच घरात राहू ना. मग स्कोप कुठे या सगळ्या गोष्टींना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.